संसदेचं पावसाळी अधिवेशन सकारात्मक आणि सृजनात्मक व्हावं आणि देशवासियांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी भक्कम पाया रचणारं ठरावं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते। त्यापूर्वी संसद भवन परिसरात पंतप्रधानांनी पत्रकारांशी संवाद साधला। देश बहुत बारीकी से देख रहा है कि संसद का यह सत्र सकारात्मक हो, सृजनात्मक हो और देशवासियों के सपनों को सिद्ध करने के लिए एक मजबूत नींव रखने वाला हो। ये बजट अमृतकाल का एक महत्वपूर्ण बजट है। हमें 5 साल का जो अवसर मिला है, आज का बजट हमारे उन 5 साल के कार्य की दिशा भी तय करेगा और ये बजट 2047 जब आजादी के 100 साल होंगे तब विकसित भारत का जो हमारा सपना है, उस सपने को पूरा करने की मजबूत नींव वाला बजट लेकर के हम कल देश के सामने आएंगे। सगळ्याच राजकीय पक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सामर्थ्याची लढाई लढली। आता मात्र ही लढाई संपुष्टात आणत येत्या 5 वर्षाच्या काळात एकत्र येऊन देशासाठी लढण्याचं आणि समर्पित वृत्तीनं काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी सर्व राजकीय पक्षांना केलं। लोकसभा निवडणुकीत जनतेनं जनादेश दिला आहे। देशवासियांनी आपल्याला पक्षासाठी नाही तर देशाच्या कल्याणासाठी संसदेत पाठवलं आहे। याचं भान राखत सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीनं काम करावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं। संसदेचं सदन देशासाठी आणि 140 कोटी देशवासियांसाठी आहे। देशाला नकारात्मकतेची नाही तर सकारात्मक विकासाच्या विचारधारेची गरज आहे। त्या दृष्टीनं आपल्याला पुढे जायचं आहे असं सांगत पंतप्रधानांनी यावेळी विरोधकांना नकारात्मक राजकारण न करण्याचं आवाहन केलं। दल के लिए जितनी लड़ाई लड़नी थी लड़ ली। अब आने वाले 5 वर्ष के लिए हमें देश के लिए लड़ना है, देश के लिए जूझना है। देश को नकारात्मकता की जरूरत नहीं है। देश को एक विचारधारा, प्रगति की विचारधारा, विकास की विचारधारा, देश को नई ऊंचाइयों पर ले जाने वाली विचारधारा से हमें आगे बढ़ाना होगा। आपल्याला सगळ्यांनाच नागरिकांना दिलेल्या हमीला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यानुसार कार्य करायचं आहे असं ते म्हणाले। 60 वर्षांनंतर एखादं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आलं आहे आणि हे सरकार तिसऱ्या कार्यकाळातला अर्थसंकल्प मांडणार आहे। हा आपल्या लोकशाहीच्या वैभवशाली प्रवासातला महत्त्वाचा टप्पा आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं।